उद्योजक होते की कोणी मॅन पॉवर मध्ये काम करतोय, कोणी सिक्युरिटी मध्ये काम करतोय, कोणी स्किल अनस्किल लेबर मध्ये काम करतोय. तर त्यांना वाटतं की मी अजून कुठे कमी पडतो, मी कशा पद्धतीने एखाद्या कामाला अप्लाय करता आलं पाहिजे, तो तिथे कमी पडतो. त्यानंतर काल मेसेज केल्याप्रमाणे काही उद्योजकांचं असं झालं की त्यांनी 5 वर्ष, 10 वर्ष, 3 महिनेपर्यंत त्यांची बेरोजगार संस्था बनवली होती. आणि ती संस्था बनवल्यानंतर सुद्धा ते म्हणतात की आता आम्हाला कामच मिळत नाही, तर आम्ही काय करू त्या कामासाठी. आम्हाला जर एखादं काम मिळवायचं असेल तर डॉक्युमेंट तर बनवले, सगळं झालेलं आहे. आता आता कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंट माझ्याकडे कमी नाहीये. जे जे पाहिजे होते ते पाहिजे होते ते सर्वच्या सर्व कागदपत्र मी बनवले. मग मी आता कुठे कमी पडतो आणि आता मी ऍडिशनल काय बनवायला पाहिजे आणि मी काय करता आलं पाहिजे. तर ह्या गोष्टीची आता आपल्याला इथे पूर्णपणे माहिती घ्यायची. बहुतांश बेरोजगार संस्थेपासून आपण आज सुरुवात करणार आहोत. त्यानंतर एकल कंपनी, महिला बचत गट आणि सेवाभावी संस्थेची पूर्णच्या पूर्ण माहिती आज आपल्याला इथे घ्यायची आहे. सर्वात पहिला विषय मी तुम्हाला समजावून सांगतो की पहिला आपला पॉइंट होता की टेंडर गुरु चॅनलशी खूप दिवसापासून जॉईन आहे, परंतु काम मिळालेलं नाही. हा सर्व जणांना प्रश्न पडू शकत नाही, कारण आपल्या माध्यमातून आतापर्यंत 565 जणांना कामं मिळाली. आणि त्या 565 जणांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर कमीत कमी ते 10 कोटीच्या आसपास त्याची व्हॅल्यू जाते. तर परंतु त्या 500 जणांच्या नंतर सुद्धा काही जणांना त्याच्यामध्ये ऍड व्हायचंय, त्यांना अजून जॉईन व्हायचंय, त्यांना अजून काम करायचंय. तर आज जी गोष्ट समजावून सांगतो, प्रॉपर तुम्हाला भविष्यात याच्यानंतर कुठलाही प्रकारचा प्रश्नच यायला नको. ही गोष्ट सगळ्यांनी माझी नीट लक्षात ठेवा. आजचा जो विषय आहे तो प्रॉपर तुम्ही लिहून घ्यायचा आहे, प्रॉपर समजावून घ्यायचा आहे. आणि इथून पुढे माझ्या संस्थेमध्ये मला काय ऍडिशनल डॉक्युमेंट बनवायचंय आणि कुठे मी कमी पडतो, तर त्याची आज मी तुम्हाला आजच्या या सेशनच्या माध्यमातून त्याची पूर्तता करायला सांगतो. आता सर्वप्रथम पुन्हा एकदा विचारतो, मी जे बोलतोय माझा आवाज प्रॉपर येतोय सर्वांना? ओके, Yes. आता आपला जो पहिला जो प्रश्न होता उद्योजकांचा, की चॅनलच्या माध्यमातून मी जुळालेलो आहे, मी व्हिडिओ बघतोय, मी मेसेजही बघतोय, टेंडर बघतोय, टेंडर आवडतात पण घेण्याची इच्छा पण आहेत, पण मी काय करायला पाहिजे, माझी काय तयारी झाली पाहिजे. तर सर्वप्रथम त्या सर्व उद्योजकांना मी आवाहन करतो की तुम्ही करायचं काय. आतापर्यंत चॅनलमध्ये, टेलिग्राम चॅनलमध्ये किंवा आपल्या युट्यूबच्या ऍप्लिकेशन्स मध्ये, गुगल प्ले स्टोअर मध्ये किंवा ज्या ज्या प्लॅटफॉर्म मधून तुम्हाला टेंडरची माहिती मिळते, तुम्हाला कामांची यादी मिळते, कामाची थोडी थोडीशी माहिती मिळते, तर सर्व उद्योजकांनी एक गोष्ट आजपासून लक्षात ठेवायची आहे की माझी संस्था, माझी कंपनी, माझा बचत गट, माझी सेवाभावी संस्था यामध्ये जो टेंडर इलिजिबल होईल, जो टेंडर मध्ये मी बसेल, माझा एलिजिबिलिटी क्रायटेरिया त्यात असेल, तर त्याच पद्धतीचे मी टेंडर शोधायचे. त्यामध्ये मी 2 पार्ट करून ठेवलेले. एक पार्ट असा आहे 10 लाख रुपयाच्या आतमधली कामं, दुसरा पार्ट आहे 10 लाख रुपयाच्या वरती कामं. आपल्या भरपूर व्हिडिओज मध्ये मी सांगितलेलं आहे की 10 लाख रुपयाच्या आतमध्ये जे कामं असतात तर त्याला ई टेंडर भरण्याची गरज नाही किंवा शासनाला त्याला ई टेंडर करण्याची गरज नाहीये. आणि जी कामं 10 लाख रुपयाच्या वर असतात तर त्यालाच फक्त ई टेंडरिंगच्या माध्यमातून आपल्याला घेता येतं. आता जे नवीन उद्योजक आहे त्यांना काय प्रश्न पडतो की मी कसं करू, मी टेंडरिंगला डायरेक्ट अप्लाय करू का. तर तुम्हाला डायरेक्ट टेंडरिंगला अप्लाय करण्याची गरज नाही, कारण ऑफलाईनच्या फॉर्मॅटमध्ये जे काही कोटेशन येत असतात, जे काही 10 लाख रुपयाच्या आतमधली कामं येत असतात, तर त्या कामाला तुम्हाला अप्लाय करायचं आहे. प्रश्न पुन्हा येत असेल सर्वांना की मग मी 10 लाख रुपयाची कामं शोधायची कुठे. बरोबर आहे की मला 10 लाख रुपयाची कामं भरायची, पण मी कशी शोधली पाहिजे. तर आपलं दरपत्रकच्या बाबतीमध्ये, दरपत्रकाच्या विषयी ऑलरेडी आपले असे व्हिडिओ आणलेले आपण की 10 लाख रुपयाच्या आतमध्ये जी कामं जर तुम्हाला घ्यायची असतील, तर मी तुम्हाला एक एक वाचून एक एक कागदपत्र सांगतो. तर आज तुमच्याकडे ते कागद आहे किंवा नाही याची तुम्ही आज खात्री करून घ्या. काहीकडे नसेल तर आपण चर्चा करून त्यावर डिस्कस करूच, पण तुमच्याकडे काय कागदपत्र असायला पाहिजे जेणेकरून मी 10 लाख रुपयाच्या आतमधली कामं घेऊ शकतो. ते 50,000चं असू शकतं, 10,000 रुपयाचं असू शकतं, 3 लाख रुपयाचं असू शकतं, 5चं असू शकतं आणि 10च्या आतच असू शकतं. मग अशी कुठली कामं निघू शकतात आणि मी आज सध्या अप्लाय होऊ शकतो का. तर सगळ्या संस्था चालकांना, संस्था अध्यक्षांना मी एक एक डॉक्युमेंट सांगतो. ते डॉक्युमेंट आपल्याकडे आहेत किंवा नाही याची त्यांनी आज खात्री करून घ्यायची आहे. नसेल तर त्याला बनवायला सुरुवात करा, आणि असेल तर मग तुम्ही नवीन कामाला तिथे सुरुवात करायची. पहिलं कागदपत्र सांगतोय, ज्यांच्याकडे सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था नोंदणीकृत आहे, तर त्यांनी संस्थेचं प्रमाणपत्र सर्वप्रथम,
त्यानंतर दुसरं प्रमाणपत्र आहे ई टेंडर फी व ईएमडी पासून असलेलं सूटचं प्रमाणपत्र जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयामधून त्यांनी जमा करायचे, त्यांनी ते आणायचं आहे. हा 2 नंबर आहे. त्यानंतर आपल्या संस्थेचं पॅन कार्ड आहे किंवा नाही याची खात्री करा. त्यानंतर आपली संस्था कुठल्याही शासकीय निमशासकीय कार्यालयात काळ्या यादीत टाकलेली नाहीये याचं पूर्णपणे एक स्वयं घोषणापत्र तुम्ही बनवून घ्यायचंय. काही जणांकडे स्वयं घोषणापत्र नसतील तर त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला त्याचा फॉर्मॅट पाठवेल आणि तो फॉर्मॅट तुम्हाला मिळाल्यानंतर 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर तुम्ही नोटरी करून ते प्रमाणपत्र आजच बनवून घ्या. त्यानंतर हे झाले बेसिक कागदपत्र. महत्वाचा प्रॉब्लेम येतो उद्योजकांना की माझ्याकडे जीएसटी नाहीये तर मी जीएसटी काढला पाहिजे की नाही काढला पाहिजे. त्यांच्यासाठी महत्वाचं मार्गदर्शन, जर तुमच्या संस्थेची उलाढाल किंवा तुमची काम करण्याची इच्छा ही 10 लाख रुपयाच्या आत असेल तर कुणीही जीएसटी सर्टिफिकेट काढायचं नाही. लक्षात घ्या, 10 लाखाच्या आतमध्येच जर तुम्हाला काम करण्याची इच्छा असेल तर कुणीही जीएसटी प्रमाणपत्र काढायचं नाही. आणि 10 लाख रुपयाच्या वर जर कोणाची काम करायची इच्छा असेल किंवा त्यांची उलाढाल असेल तर ते सर्व उद्योजक जीएसटी काढू शकतात. त्यांना कुठल्याही प्रकारे तिथे वेगळं काही अडचण तिथे येणार नाही. हा महत्वाचा मुद्दा सर्वांनी समजावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या संस्थेचं उद्यम रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. त्यानंतर आपल्या संस्थेचं शॉपॅक लायसन्स सुद्धा सर्वांनी आवश्यक काढून घ्यायचंय न चुकता. त्यानंतर आपल्या संस्थेमध्ये किती लोक कामाला आहे तर त्या सर्व लोकांचे तिथे पूर्णपणे त्या संस्थेच्या लेटर हेडवर नाव, पूर्णपणे त्यांचं शिक्षण, त्यांचा मोबाईल नंबर, त्यांचा ईमेल आयडी, एक मॅन पॉवरची एक समरी तुम्हाला प्रॉपर रित्या तिथे बनवायची. त्यानंतर ऑनलाईन टेंडरला त्यांनी अप्लाय करायचंय किंवा नाही हा भाग तर येतोच, पण त्याच्यानंतर आता काही उद्योजकांना मी 3 प्रकारचे स्लॅब सांगतो. ज्यांच्याकडे 10 वर्षापेक्षा जुनी संस्था आहे त्यांनी आयटी रिटर्न पाहिजे, त्यांचा आयटी रिटर्न आपल्याला आवश्यक आहे. ज्यांची संस्था 6 महिन्याची आहे त्यांना आयटी रिटर्न काढण्याची गरज नाही आणि तसाही त्यांचा आयटी रिटर्न बनतच नाही. त्यामुळे विदाऊट आयटी रिटर्न सुद्धा ते 10 लाख रुपयाच्या टेंडरला एलिजिबल होऊ शकतात. ज्यांच्या संस्थेला 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे तर त्यांनी आवश्यकरित्या त्याचं ऑडिट करून घेणं गरजेचं आहे. आणि ज्यांची संस्था 10 वर्ष 12 वर्ष 15 वर्षाच्या आसपास जर असेल तर त्यांनी महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, तर तुम्ही तुमची संस्था ऍक्टिव्ह आहे की नाही याची खात्री करा. तुमच्या संस्थेचं जर इलेक्शन झालं नसेल तर ते इलेक्शन पूर्णपणे कंप्लीट करा, नवीन कार्यकारिणी जाहीर करा आणि त्या पद्धतीने तिथे नवीन तुम्ही कामाला सुरुवात करा. पण ऑनलाईन टेंडरला येण्या अगोदर 10 लाख रुपयाच्या आतमध्ये बसण्यासाठी तुमचा पूर्णच्या पूर्ण क्रायटेरिया तिथे बनला पाहिजे, आवश्यकरित्या तिथे असायला पाहिजे. त्यानंतरच तुम्हाला नवीन कामाला सुरुवात करता येईल. मी जे तुम्हाला काम टाकतोय पाठवतोय, काही जण फोन करतात, काही जण फोनवर विचारतात, तर त्यांना अडचण यासाठी येते की तुम्ही त्या कामाला अप्लाय करत नाही. तुम्हाला घरी बसून कोणालाच काम मिळणार नाही किंवा मी तुम्हाला फक्त कामं पाठवेल तर ते नुसते कामं पाठवून चालत नाही, तुम्हाला टेंडर सुद्धा भरावे लागतील. एक टेंडरने होणार नाही, कमीत कमी 5-5 10-10 कोटेशन तुम्हाला भरावे लागेल. त्याचं जर चांगलं उदाहरण जर म्हणलं तर आपले एक युवा उद्योजक आहे रमेश जाधव बीडचे, ते आपल्या याच्यामध्ये जॉईन सुद्धा आहेत सध्या. तर त्यांनी मला वाटतं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ 1-2 मिनिटं की त्यांनी किती टेंडर भरले आणि किती कोटेशन त्यांनी भरले. 1-2 मिनिटं तुम्ही माहिती द्या, नंतर मी माझं कंटिन्यू करतो. हॅलो सर. हा नमस्कार. तुम्ही किती मी कोटेशन मी तुम्हाला 15 भरायला लावले दिवसांमध्ये आतापर्यंत? हो 15 दिवसांमध्ये 15 ते 20 कोटेशन 20-25 कोटेशन पाठवले. बरं, त्याच्यात कागदपत्राची अनुभवाची काही अडचण आली तुम्हाला? नाही नाही काही अडचण नाही, कुठलीच अडचण नाही. तर सर्व उद्योजकांना मी यांच्या मार्फत तेच समजावून सांगतो की यांनी आतापर्यंत 15 ते 20 कोटेशन भरले. जर मी अंदाजित जर त्याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर माझ्या अंदाजे कमीत कमी ते 15, 20, 25 लाख रुपयाची कामं असतील सगळे मिळून, की यांना अनुभवाची अट नव्हती, आयटी रिटर्नची अट नव्हती, जीएसटीची सुद्धा काही ठिकाणी अट नव्हती, तरी सुद्धा हे टेंडर भरू शकतात. मग तुम्ही सर्व उद्योजक प्रश्न विचारतात चॅनलच्या माध्यमातून, मला बऱ्याच जणांचा विषय येतो
की मला काम नाही मिळालं, मी तर 7 दिवसापासून किंवा 7 महिन्यापासून केली, मी आत्ता रजिस्ट्रेशन केला, मला 10 वर्षापासून काम नाही, मला 5 वर्षापासून काम नाही, मला 3 वर्षापासून काम नाही. तर त्यांना काम याच्यासाठी नाहीये की त्यांनी कामासाठी अजून कुठल्याही प्रकारचे दरपत्रक भरलेच नाही, तर त्यांना कामं कशी मिळतील. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण टार्गेट ठेवलेलं आहे, आपण डेली 100 टेंडर्स फ्री मध्ये बाकी उद्योजकांना भरून देतोय. सर्वांनी लक्षात घ्या की त्यांना पूर्णपणे दरपत्रक भरण्यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सपोर्ट चालू आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व उद्योजकांना आपण आतापर्यंत 450 ते 500 स्वतः टेंडर फाईल करून दिलेले, त्यासाठी आपण कुठल्याही प्रकारची फी चार्ज केली नाही. कारण आपलं सर्वात महत्वाचं टार्गेट आहे की बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपलं चॅनल त्या माध्यमातून तिथे काम करतंय. त्यामुळे सर्वात महत्वाचा भाग तुम्हाला मी काय सांगितला, प्रत्येक जर निविदा येत असेल, प्रत्येक टेंडर येत असेल, मी जे टाकत असेल त्यामध्ये 10 लाख रुपयाच्या आत असेल तर आजच आपल्या संस्थेची कागदपत्र जोडा. कागदपत्राची तर यादी सर्वांना सांगितली, त्या यादीप्रमाणे सर्वच्या सर्व कागदपत्राचा बंच बनवायचा आहे. तो बंच पूर्णपणे अपलोड करायचा आहे. अपलोड करून तिथे जर हार्ड कॉपी असेल, कुरिअरच्या माध्यमातून असेल किंवा तुम्ही डायरेक्टली तिथे जाऊ शकता, तिथे जमा करू शकता. पण कमीत कमी टार्गेट ठेवा की ज्यावेळेस तुम्हाला 10 लाखाचीच जर काम घ्यायचं असेल तर 10,000 रुपयापासून 9,99,000 पर्यंत तुम्हाला सर्वच्या सर्व दरपत्रक भरायचेच आहे. भलेही ते तुमच्या जिल्ह्यातील असेल किंवा नसेल, तर तुमच्या आसपास असलेली सर्वच्या सर्व कामं तुम्हाला तिथे भरायची आहेत. उद्योजकांना लक्षात येतोय विषय? सर हॅलो सर, क्वेश्चन होता माझा. क्वेश्चन सध्या कुणाचाच नाही. ओके सर, ओके. आता इथपर्यंत हा विषय झाला. आता नंतरचा भाग आपला होता की तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून मी गोष्ट ती क्लिअर केली की तुम्हाला काय करायचंय. सर्वात महत्वाचा पॉइंट सांगितला, नोट डाऊन केला असेल नसेल तरी सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये ह्या सर्व गोष्टी लिहून तुम्हाला टाकणारच आहे. त्यामुळे सर्वांनी हा विषय लक्षात ठेवा. दुसरा विषय होता की अद्याप कुठलीही नोंदणी केली नाही. कदाचित काही उद्योजक असतील की मी अजून काहीही केलं नाही, मी अजून संभ्रमात आहे, मला माहितीच नाहीये, मी फक्त बघतोय चॅनल, टेंडर बघतो, तुमच्याशी बोलतो, कुणाचे तरी कागदपत्र बघतो, पण मी अद्याप नोंदणीच केलेली नाहीये. असेही काही उद्योजक कदाचित असतील. काही जणांचे मेसेज सुद्धा मला काल आले होते. त्या उद्योजकांनी काय करायचंय, तर ज्यांची अद्याप नोंदणी झालेली नाहीये त्या उद्योजकांनी कमीत कमी तुम्हाला आवडणारे किंवा तुम्हाला करण्यासारखे असे कमीत कमी 10 बिझनेस स्वतः सापडायचे, फाइंड करायचे आणि ते 10 बिझनेस तुम्हाला सुचल्यानंतर त्या 10 बिझनेसची यादी माझ्या क्रमांकावर व्हॉट्सअप पाठवायची. ज्यावेळेस तुम्ही ते 10 बिझनेस, उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, सिक्युरिटी सप्लाय, किराणा सप्लाय, फर्निचर सप्लाय, फूड सप्लाय, व्हेजिटेबल सप्लाय, असे जे बिझनेस आहे या पद्धतीचे 10 उद्योगाची यादी तुम्ही मला व्हॉट्सअपला पाठवा. त्यानंतर त्या उद्योगाला काय कागदपत्र तुम्हाला बनवावे लागतील त्याची यादी मी तुम्हाला रिव्हर्ट करेल. ही गोष्ट तिथे तुमची पूर्णपणे क्लिअर होते. ज्यांनी नोंदणी केलेली नाहीये त्यांनी. आता नोंदणी करणाऱ्याला जर काही जणांचे ऑलरेडी बिझनेस जर फिक्स असतील तर त्यांनी काय करायचं. ऑलरेडी तुमच्या आता मनात असेल की मला फिक्स आहे, मला माझं विजन क्लिअर आहे की मला ही गोष्ट करायची, मला ती गोष्ट करायची, मला स्टेशनरी, प्रिंटिंग, हार्डवेअर, टूल, जो काही बिझनेस करायचा असेल माझा तो बिझनेस फिक्स आहे. मग मी कुठली कागदपत्र काढली पाहिजे जेणेकरून माझ्या बिझनेसचं काम तिथे प्रॉपर होईल. मग त्यांनी कोणतं लायसन काढायचंय, तर त्यांनी काढायचं आहे उद्यम, शॉपॅक, पॅन कार्ड, करंट अकाउंट. पुन्हा एकदा सांगतो, उद्यम, स्वयं, शॉपॅक लायसन, पॅन कार्ड, आधार कार्ड तर सगळ्यांकडे आहेच, त्यानंतर बँकेमध्ये करंट अकाउंट, त्यानंतर 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर त्यांनी मी काळ्या यादीत नाही असं सुद्धा स्वयं घोषणापत्र बनवायचे. आणि हे बेसिक डॉक्युमेंट मी जे तुम्हाला आता सांगितले हे बेसिक डॉक्युमेंट त्यांनी रजिस्टर्ड करायचे ज्यांची नोंदणी झालेली नाहीये. तर हे कोणासाठी सांगितलं आता ते पण समजावून घ्या. एकल मालकी कंपनी म्हणजे प्रोप्रायटरशिप, की ज्या कंपनीचा मालक एकमेव एकच व्यक्ती आहे. त्यानंतर पार्टनरशिप, प्रायव्हेट लिमिटेड, या 3 कंपन्यांसाठी मी तुम्हाला आत्ताचा जो विषय आहे तो क्लिअर सांगितला. त्यामधून अजून एक प्रश्न होतो की ठीक आहे की मी याचं रजिस्ट्रेशन केलं पण माझ्याकडे पैसे खूप कमी आहे, मी एक शून्यातून व्यवसाय चालू करू इच्छितो, तर माझ्याकडे पैशाची कमी आहे पण मला कमी पैशामध्ये कामं करता सर आली पाहिजे. यादी पाठवतो का, नाव सांगतो परत. एकल कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, प्रोप्रायटरशिप. सर कागदपत्र सांगा, लिहिण्यात नाही आले, फास्ट बोलून गेले तुम्ही. ओके. एवढं हो फास्ट हो घेण्याचं सर. एकमेव कारण आहे की 4 वाजता पुन्हा एक मुंबईची मीटिंग आहे, तर तुम्ही सर्वजण सुद्धा जॉईन करू शकता, मी तुम्हाला सुद्धा लिंक देणार आहे. ठीक आहे.
तर कागदपत्र घ्या. हे कागदपत्र तर सांगतोच, पण कागदपत्राच्या अगोदर जी एंटिटी असते, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या माणसाला म्हणताय की तुमची फर्म कोणती आहे, तर ती फर्मचे किती प्रकार असतात. तर पहिला प्रकार लिहून घ्या, एकल मालकी कंपनी, म्हणजे त्याला म्हणतात प्रोप्रायटरशिप फर्म, की ज्या कंपनीचा, ज्या फर्मचा मालक एकमेव एकच व्यक्ती आहे, त्याला म्हणतात एकल मालकी कंपनी. हे कोणासाठी? ज्यांच्याकडे पैसा कमी आहे, ज्यांना कमी पैशामध्ये कामं करायची आहे, तर त्यांनी एकल मालकी कंपनी म्हणजे प्रोप्रायटरशिप फर्म ही रजिस्टर्ड करायची. आणि प्रोप्रायटरशिप फर्म साठी रजिस्ट्रेशनचे जे काही डॉक्युमेंट्स असतात, तर ते डॉक्युमेंट सांगितले: उद्यम स्वयं, शॉपॅक लायसन, चालू खाते म्हणजे करंट अकाउंट पाहिजे. करंट अकाउंट शक्यतो SBI मध्ये काढण्याचं मी प्रेफर करतो सर्वांना, म्हणजे नंतरचे टेंडरचे जे कॉन्ट्रॅक्ट असतात ते सोपे आणि सहज होतील. त्यानंतर 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर काळ्या यादीत नसल्याचे स्वयं घोषणापत्र, की मी, तुमचं पूर्ण नाव, तुमच्या दुकानचं फर्मचं नाव, की मी कुठल्याही शासकीय निमशासकीय कार्यालयात काळ्या यादीत नाहीये आणि मी जे कागदपत्र सादर करतोय दरपत्रक किंवा टेंडरसाठी, तर ती कागदपत्रे खरी आहे, सत्य आहे. अशा पद्धतीचं एक स्वयं घोषणापत्र असतं. जर ज्यांना लागत असेल त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा आपल्या सपोर्ट टीमला फोन करा, ते तुम्हाला सर्व कागदपत्र पाठवतील. त्या पद्धतीने तुम्ही बॉन्ड बनवायचा, त्याला नोटरी करायची आणि त्याचा एक बंच बनवायचा आहे. तर इथपर्यंत झालं. आणि आपला दुसरा प्रश्न मी इथे क्लिअर केला तुम्हाला, की ज्यांची अद्याप कुठली नोंदणी केली नाही, तर त्यांनी या पद्धतीच्या नोंदणीला तिथे तुम्ही चॉईस करू शकता. नोंदणीसाठी मी ऑलरेडी वेगवेगळे व्हिडिओज दिलेले आहे. एकल मालकी कंपनीची जी 200 ते 300 रुपयात ओपन होते, ती सुद्धा करू शकता. तुम्हाला वेगळे पैसे मार्केटमध्ये खर्च करण्याची गरज नाही. कमी पैशामध्ये तुम्ही तिथं चांगल्या पद्धतीने काम करू शकता. हा पॉईंट इथे क्लिअर झाला. त्यानंतर टेंडर कसे शोधू कळत नाही, सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम आहे उद्योजकांचा. आणि आपल्या चॅनलमध्ये काय आहे, की आपण युवा उद्योजक सर्वात जास्त आहे. काही जणांचे अशिक्षित आहे, काही बेरोजगार आहे, काही जणांना कळतं, काही जणांना कळत नाही. पण त्यांना कुठेतरी सहज आणि सोपं व्हायला पाहिजे आणि प्रत्येकांना या क्षेत्रामध्ये करिअर करता आलं पाहिजे. यासाठी आपण टेलिग्राम चॅनलला आजच जॉईन करा. नसेल लिंक तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, पण ती लिंक सगळ्यांकडे असायलाच पाहिजे. ती लिंक नसेल तर या तिसऱ्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर मला तुम्हाला देता येणार नाही. टेंडर कसे शोधू? तर तुम्हाला कुठेही टेंडर शोधण्याची गरज नाही. टेंडर गुरु नावाने आपलं गुगल प्ले स्टोरला ऑलरेडी ऍप्लिकेशन आहे. टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला तिथे टेंडर बघता येतात, ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा तुम्हाला टेंडर बघता येतात. 10 लाखाच्या आतमधले कामं त्याच्यामध्ये आपण सगळे शॉर्ट आउट करून टाकलेली आहे. तुम्हाला प्रत्येक काम आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार, तुम्हाला कुणालाही विचारायची गरज नाहीये. आणि ऑलरेडी आपल्या चॅनलमध्ये सध्या आपण 300 कोटीची टेंडर तशीही टाकतोय आणि भविष्यात हे टार्गेट आपण 500 ते 1000 पर्यंत घेऊन जातोय, जेणेकरून जास्तीत जास्त उद्योजकांना ही कामं भरता आली पाहिजे. त्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही सर्वांनी टेलिग्रामला आणि ऍप्लिकेशनला आजच डाउनलोड करून घ्या. ऍप्लिकेशन डाउनलोड करताना ऍप्लिकेशनचा आपला जो ऑथराइज लोगो आहे, तोच लोगो सगळ्यांकडे असायला पाहिजे. वेगळ्या लोगोची ऍप्लिकेशन कुणीही डाउनलोड करायची नाहीये. हा झाला आपला चौथा प्रश्न. त्यानंतर 10 लाख पर्यंत विनानिविदे कामे कसे भरू? तर 10 लाख रुपयापर्यंतची जी कामे असतात, तर मी ऑलरेडी तुम्हाला क्लिअर केलं, की तुम्हाला ती ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये द्यायची आहे. तुम्हाला कुठेही ती ऑनलाईन भरायची नाहीये. सर्वात महत्वाचा भाग. पण उद्योजक असतात, की नाही मला स्पीडली कामं पाहिजे, मला लगेच काम पाहिजे, कागदपत्र पण कमी आहे, माझ्याकडे थोडाफार फायनान्स आहे, मला 50,000 रुपयापासून 25,000 रुपयापासून माझ्या व्यवसायाची सुरुवात करायची. पण त्यांनी काय करायचे? तर त्यांनी आवश्यक gem.gov.in या पोर्टलला आपलं रजिस्ट्रेशन करायचं, जेणेकरून 10,000, 20,000, 25,000च्या आतमध्ये आजच त्यांचा व्यवसाय इझिली तिथे सुरू होऊ शकतो. तर तुमच्यासाठी आहे 10 लाख रुपयाच्या आतमध्ये तुम्हाला जेम पोर्टलला रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि ते केल्याशिवाय तुम्हाला तिथे ऑटोमॅटिक तुम्हाला काम मिळणार नाही. तर तो सुद्धा महत्वाचा भाग सर्वांनी तिथे लक्षात ठेवायचा. पाचवा प्रश्न असा होता, कागदपत्रामध्ये बदल करायचे. कदाचित काही जणांनी कागदपत्र तर काढून ठेवली, पण त्या कागदपत्रामध्ये काही गोष्टी चुकल्या. नाव चुकलं फर्मचं, लेबरचे क्वांटिटी चुकली, बिझनेस टाकायचा होता स्टेशनरीचा पण झाला व्हेजिटेबलचा. तर ह्या गोष्टी कशा चेंज करता येतात? तर या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऑनलाईन सुद्धा अपडेट करू शकता. आजच बिझनेस ठरवून घ्या आणि त्याला आजच अपडेट करून नवीन जे म्हणलेलं तुमचं लायसन आहे किंवा तुम्हाला नवीन जे बनवायचं आहे, तर ते सर्व लायसन्स तुम्ही मला पाठवू शकता.
उद्योग आधार काढताना भरपूर उद्योजकांना प्रश्न पडत होता की उद्योग आधार आम्ही ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करतो तर आम्हाला ते NIC कोडच कळत नाही. कदाचित तुम्हालाही काही जणांना ती प्रश्न असेल तर सर्वांनी मला व्हॉट्सअप करायचं. मी तुम्हाला सर्व NIC कोडची एक 150 पानांची PDF सर्वांना टाकतो. ती PDF व्यवस्थित बघा. तुमच्या रिलेटेड बिझनेस सर्च करा. तो बिझनेस उद्यम स्वयंमध्ये ऍड करा आणि तुमच्या बिझनेसची एक चांगली आणि उत्तम प्रोफाईल तिथे जनरेट होऊन जाईल. हा तुमचा 5वा प्रश्न तिथे सॉल्व्ह होतो. 6वा आहे संस्था नोंदणी करून कामे नाही आणि 7वा प्रश्न असा होता की संस्था नोंदणी करू की नाही. महत्वाचा प्रश्न घेतो की संस्था नोंदणी करू की नाही. तर त्यांच्यासाठी हा सर्वात महत्वाचा भाग एक ऑलरेडी हा व्हिडिओ जो आहे मी युट्यूबला देणार आहे. काही जणांचा थोडाफार मिस झाला असेल तर तिथून तुम्ही तो पूर्ण ऐकू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये सर्व गोष्टी डिटेलमध्ये देतो. ज्या व्यक्तीला संस्थेला कामं कुठली मिळतात, संस्थेची कामं कुठे असतात, संस्थेच्या कागदपत्राबद्दल माहितीच नाही, त्या व्यक्तीला आजच चॅनलच्या माध्यमातून अवेअरनेस करतो की तुम्ही कुठल्याही प्रकारची संस्था नोंदणी करायची नाही. कुणासाठी पुन्हा एकदा सांगतो, ज्यांना संस्थेमध्ये काम कशी घेतात माहिती नाही, ज्यांना संस्था नोंदणी करायची आहे तर संस्थेमध्ये कामं कशी मिळतात, कशी घ्यायची आणि संस्थेमध्ये कुठली कामं होतात हे माहिती नाहीये, संस्थेचं ऑफिस कुठे आहे, कुठल्या ऑफिस मधून संस्थेचं काम चालतं हे ज्याला माहिती नाहीये, संस्थेमध्ये कुठल्या प्रकारचा व्यवसाय करता येतो त्याला हे माहिती नाहीये, त्या व्यक्तीने संस्था नोंदणी करायची नाही. त्यांचे तिथे पैसे वेस्ट जातील आणि महाराष्ट्रामध्ये हजारो संस्था रजिस्टर्ड आहे. त्यांना कामं न मिळण्याचं कारण तेच आहे की त्यांना अजूनही माहिती नाही की संस्थेमध्ये कामं मिळतात कुठं किंवा जी संस्था त्यांनी रजिस्टर्ड केली तर ती कशासाठी केलेली आहे हे विजनच त्यांना माहिती नाहीये. संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यावेळेस सर्वे केला तर त्यावेळेस लक्षात आलं की मला भरपूर कुरिअर पण येत असतात. तर कुरिअरमध्ये अजूनही उद्योजकांना माहिती नाहीये की सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था ही धर्मादाय आयुक्ताला रजिस्टर्ड होते की जिल्हा उपनिबंधक मध्ये होते. काही जण बहुउद्देशीय संस्थेला असं समजतात की बहुउद्देशीय टाकलं म्हणजे मी सगळ्या प्रकारचे व्यवसाय करू शकतो, तर त्याचा अर्थ सगळ्यांनी असा काढायचा नाहीये. त्यामुळे ज्यांना संस्थेची पूर्णपणे माहिती नाहीये त्यांना आज मी क्लिअर करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून. तर त्यांनी काय करायचं, कुठल्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन करताना जोपर्यंत त्यामध्ये कुठली कामं मिळतात, कशी कामं चालतात, संस्थेची घटना काय सांगते, घटनेच्या अनुषंगाने काय कामं मिळायला पाहिजे, या गोष्टीची जोपर्यंत त्यांना माहिती होत नाही, प्रॉपर त्याबद्दल ते अवेअर होत नाही, तोपर्यंत कुणीही रजिस्ट्रेशन करायचं नाही. हा एक प्रश्न झाला. याच्यातून अजून एक प्रश्न उद्भवतो की ठीक आहे, मला संस्था रजिस्ट्रेशन करायची आहे, मला त्यातून माहिती नाहीये पण माझा इंटरेस्ट आहे संस्था रजिस्ट्रेशन करण्यामध्ये, तर त्या व्यक्तीने आज काय करायचं, ही गोष्ट लक्षात घ्या. तर सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था ज्यांना नोंदणी करायची आहे तर त्यांनी आज एक गोष्ट बघायची आहे की संस्थेमध्ये कुठल्या प्रकारची कामं आपण भविष्यात घेऊ शकतो, या सगळ्या कामाची एक प्रकारची यादी त्यांनी आजच फायनल करायची आहे. त्यांचा अभ्यासक्रम लिहून घ्या. ज्यांना बेरोजगार संस्था रजिस्टर्ड करायची असेल भविष्यात तर त्यांनी सुशिक्षित बेरोजगार संस्थेला कुठल्या प्रकारची कामं मिळतात, कुठून कामं मिळतात, या कामाची पूर्णपणे यादी एका लेटर पॅडवर काढायची आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपण जी संस्था रजिस्ट्रेशन केलेली आहे तर त्या संस्थेसाठी टेंडर घेण्यासाठी कुठली कागदपत्र आपल्याला काढावी लागतात भविष्यात. मी कधी सांगतोय तुम्हाला, संस्था नोंदणी करण्याच्या अगोदर सांगतोय. तर भविष्यात काय कागदपत्र काढावी लागतात त्याची यादी संस्था नोंदणीच्या अगोदर काढून घ्यायची आहे. म्हणजे तुम्हाला भविष्यात आपल्याला त्या संस्थेला किती खर्च येऊ शकतो, ऑडिटला किती खर्च येऊ शकतो, या सगळ्या गोष्टीचा अंदाज अगोदरच आपल्याला घ्यायचा आहे, नंतर कुणीही घ्यायचा नाही. बरेच जण काय करतो, आपण काढून घेतो आणि नंतर म्हणतो एवढे पैसे लागतात, तेवढे पैसे लागतात आणि नंतर ते बंद करतो. म्हणजे आपले जे पैसे आहेत ते फुकटचे वाया जातात. एक गोष्ट लक्षात घ्या, एका टायमाला पैसा नाही कमवला तरी चालेल, पण त्या पैशाची बचत करणं म्हणजे हा एक प्रकारचा पैसा कमवणंच आहे. त्यामुळे चुकीची नोंदणी होता कामा नये, चुकीची कामं करता कामा नये. त्यामुळे ही गोष्ट तिथे लक्षात घ्यायची. तर आजच्या मीटिंग मध्ये मी सर्व गोष्टी उद्योजकांना क्लिअर केल्या. मलाही वाटतं की आपले मराठी उद्योजकांचे कुठेतरी पैसे एक्स्ट्रा जायला नको, कुठेतरी चुकीच्या माध्यमातून त्यांची नोंदणी व्हायला नको. आज तुम्ही आपल्या चॅनलमध्ये कित्येक दिवसापासून, कित्येक वर्षापासून जॉईन आहात, भरपूर जण टच मध्ये आहात, काही जिल्ह्यामधून आहात, मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गडचिरोली, गोंदिया,
भरपूर जिल्ह्यामधून आपल्या चॅनलला लोकांचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळतो. मग मलाही अपेक्षित आहे की आपल्या प्रकारचे जेवढे उद्योजक आहेत तर त्यांना असं मार्गदर्शन झालं पाहिजे की महाराष्ट्रावर देशाच्या पातळीवर तुम्ही कुठेही गेलात तर आपल्या चॅनलमध्ये जी कागदपत्र सांगितलेली आहे तर त्या कागदपत्रावर तुम्हाला कामं मिळायलाच पाहिजे. 100% कुठल्याही परिस्थितीत मिळणारच काम, अशा पद्धतीचं आपण तिथे एक विजन करून मार्केटमध्ये उतरलेलो आहे. आता हे कामं मिळत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की कामाची व्हॅल्यू सर्वांनी डिफाईन करायची. मला प्रत्येक जण स्टेटसला टेंडर बघतो आणि लगेच मला मेसेज करतो मलाही भरायचं, पण तसं नाहीये. तुमचे कागदपत्र जर त्या टेंडरला इलिजिबलच नाही तर प्रत्येक टेंडर तुम्ही नाही भरू शकत. ही मेंटॅलिटी सगळ्यांची बनवून घ्या. तुमचं फायनान्शियल जर 10 लाखाचं असेल तर त्यांनी 3 लाखाचं टेंडर भरायचं. ज्यांचं फायनान्शियल 3 लाखाचं आहे त्यांनी 50,000 रुपयाचं टेंडर भरायचं. या पद्धतीनं टेंडरिंगचं काम चालतं आणि मोठे उद्योजक मोठे याच्यामुळेच होत आहे की त्यांच्याकडे बरोबर फायनान्शियल ऍडजस्टमेंट्स आहे, त्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्टची प्रॉपर डिटेल्स आहे, प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट प्रॉपर रीड करतात, प्रॉपर वाचून घेतात, प्रॉपर त्या सगळ्या गोष्टी समजावून घेतात. तर ह्या गोष्टी जर समजत असतील, प्रॉपर गोष्टी समजावून घ्यायच्या, काही अडचण असेल तर आपलं चॅनल आहे ना, तुम्ही संपर्क साधा, आपण त्याच्यामधून मार्ग काढू. पण चुकीचं काहीतरी होऊ देऊ नका. काही कमी जास्त कागदपत्र पडतील तर आपण त्याला अपग्रेड करू, पण चुकीच्या पद्धतीने जर तुम्हाला एखादी गोष्ट माहिती नसेल तर त्यावर जोपर्यंत पूर्णपणे माहिती होत नाही तोपर्यंत समोरचं रजिस्ट्रेशन तुम्ही कुठल्याही प्रकारचं तिथे करायचं नाहीये. जोपर्यंत तुम्हाला एखादी गोष्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीकडे पूर्णपणे रजिस्ट्रेशनचा जो पॉइंट आहे तो पॉइंट पूर्णपणे थांबवायचा आहे आणि माहिती झाल्यानंतर सर्व गोष्टी तिथे करायच्या. सर्वांना विषय लक्षात आला? विषय लक्षात येतोय सर्वांना? येस सर. तर आता जे तुम्हाला या पुढचं जे काम करायचं आहे तर त्या कामाचं तुम्हाला अशा पद्धतीने असेल तर या प्लॅनिंगच्या हिशोबाने तुम्हाला पूर्णपणे त्याच्यामध्ये काम करायचं. येस सर.